धरणगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी संशयित आरोपी राहुल अहिरे याच्या विरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे। पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी आरोपीला शिक्षकाला काठीने मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी शिक्षक हा विद्यार्थिनीला तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करत होता। त्याचबरोबर तो विद्यार्थिनीवर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत असल्याची माहिती समोर आली आहे। या धमक्यांमुळे विद्यार्थिनी गंभीर मानसिक तणाव आणि नैराश्यात गेली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तक्रारीतून समोर आली आहे। दरम्यान विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे धरणगाव पोलिसांनी संशयित आरोपीला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे। या प्रकरणी पुढील तपास धरणगाव पोलीस स्थानकाचे अधिकारी करीत आहे। धरणगाव शहरातील एका शैक्षणिक संस्थेमध्ये एक शिक्षक कार्यरत होता। त्याचं नाव आहे राहुल जगन्नाथ अहिरे आणि त्या शाळेमध्ये देखील ती पीडिता शिकत होती। त्या पीडितेचा त्या शिक्षकांनी विश्वास संपादन करून तिच्यावर त्यांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याबाबत तिच्या आईने काल पोस्टेला तक्रार दिली। त्या अंतर्गत आपल्या पोलीस स्टेशनला BNS 64, 75, 77, 78 आणि पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही तात्काळ आरोपीतास अटक देखील केलेली आहे। सर, तो पीडितेचे काही खासगीतले व्हिडिओ फोटो त्याने काढले होते, त्याच्या आधारे तो ब्लॅकमेलिंग करत होता विद्यार्थ्यांना। हो, पीडितेच्या आईने तिच्या तक्रारीमध्ये तीच म्हटली होती तो ते काही तिचे काही फोटोज होते किंवा त्यांच्या कुटुंबियांना धमकावून वगैरे धमकावण्याची किंवा त्यांना त्यांच्या जीविताची भीती दाखवून तो वेळोवेळी तिला ते ब्लॅकमेल करत होता आणि त्याने तिच्याशी वेळोवेळी ते शारीरिक संबंध केले होते। त्याबाबत आपल्याला तक्रार प्राप्त झाल्याने आपण तात्काळ त्यांची तक्रार पोस्टेला दाखल करून घेतली आणि आरोपीतास देखील अटक केलेली आहे आणि आता आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर करतो आहोत। सर, किती दिवसापासून हे लैंगिक शोषण सुरू होतं विद्यार्थ्यांचं? पीडिताई 2022 मध्ये त्या शाळेमध्ये इयत्ता 9वी शिकत असताना तेव्हा त्याने त्या शिक्षकाने तिचा विश्वास संपादन केला होता। ते आज तागायत त्यांनी तक्रार दिलेली होती। सर, विश्वास संपादन केलं म्हणजे विद्यार्थिनीला काही पास करण्याचं किंवा अधिकचे मार्क देण्याचा विष दाखवला होतो, नेमकं काय? नाही, वेळोवेळी फक्त तिच्या क्लासवर जाऊन तिच्यावर लक्ष ठेवून चांगलं ते गोड बोलून थोडं संमोहित करून तिच्याशी विश्वास संपादन केला होता तिचा त्यांनी।